मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यासाठी आता नागरिक सज्ज झालेले आहेत। वरळी कोळीवाड्यात होळीच्या एक दिवस आधीच कोळी बांधव एकत्र येऊन होळीचं दहन करत असतात। पारंपरिक कपडे, दागिने आणि नृत्य करत होळीचा सण वरळी कोळीवाड्यात साजरा केला जात असतो। काय सध्या सुरू आहे वरळी कोळीवाड्यात, थेट जाऊया। आपला प्रतिनिधी भूषण शिंदे सध्या आपल्या सोबत आहे। भूषण, कोळीवाड्यातला होळी उत्सव हा खूप निराळा असतो, वेगळा असतो आणि त्या उत्सवामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळत असतात। तू सध्या वरळी कोळीवाड्यात आहेस, काय तिथे सध्या घडतंय? नक्कीच अजिंक्य, होळीच्या एक दिवस आधी होळी साजरी करण्याची जुनी परंपरा कोळीवाडा जपून आहे आणि सध्या मी वरळी कोळीवाड्यात आहे, जिथे ही परंपरा आजही सुरू आपल्याला असलेली पाहायला मिळते। उद्या होळी आहे, मात्र होळीच्या एक दिवस आधी इथं होळी साजरी होते। पाहू शकता सध्या इथे आपण मोठा देखावा पाहतोय। कालिया मर्दनचा देखावा आहे। अगदी कालिया मर्दनच्या मस्तकावरती श्रीकृष्ण जो आहे तो आपल्याला नृत्य करता पाहायला मिळतो। अशा प्रकारे अगदी भव्य दिव्य आणि अप्रतिम देखावा इथं साकारला पाहायला मिळतोय। आणि एकंदर सध्या इकडे आपल्याला होळीची तयारी पाहायला मिळते। होळीची सध्या बांधणी जी आहे ती आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते। आणि एकंदर रात्री 11 किंवा 12च्या सुमारास जी आहे ती होळी तिथे पेटवणार आहेत आणि अशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे। आणि अगदी नाचत गात अगदी महिला सुद्धा, लहान मुलं सुद्धा अशा प्रकारे इथं बेभान होऊन होळीचा आनंद घेत असतात। आणि प्रत्येक जण हा होळीच्या या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो। आपल्यासोबत काही बांधव आहेत, वरळीचे रहिवासी आहेत, जे दरवर्षी हा सण साजरा करतात। आपण त्याची बातचीत करूया, नेमकं त्याचं म्हणणं काय जाणून घेऊया। आता काय सांगाल, होळीचा सण आहे, उद्या होळी आहे, मात्र एक दिवस आधी तुम्ही होळी साजरी करता, नेमकी काय परंपरा आहे ही? वरळी कोळीवाड्यातली होळी कुंभड होळी असते आणि ती होळी इतर होळींपेक्षा वेगळी असते। आपली जी प्रमुख होळी असते ती उद्या असते, पण ही वरळी कोळीवाड्यातली होळी आज हे केली जाते आणि त्या होळीला कोंबड होळी असं नाव आहे। आणि प्रत्येक गल्लोगल्लीत आपण हा होळीचा उत्सव आपण बघू शकता। काय सांगाल, तयारी कशा प्रकारे? घराघरात नैवेद्य शिजते, नैवेद्याचा गमगमाट इकडे आपल्याला पाहायला मिळतोय। काय नैवेद्य असतं, कशा प्रकारे नियोजन असतं, कशा प्रकारे हा कार्यक्रम असतो? आपल्या होळीला या ठिकाणी आपण कोळी नैवेद्य म्हणजे लापशी प्रामुख्याने बनवली जाते, त्याच्यानंतर पुरणपोळी असते, काही ठिकाणी गोड वडे असतात, असा प्रामुख्याने नैवेद्य होळीला अर्पण केला जातो। दादा काय सांगाल, तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय करता, काय सांगाल? आपले मोठे साहेब आहे, अगदी धमाल। अगदी 14 दिवसापासून आपल्या होळीचा सण चालू असतो आणि आजच्या दिवसाची ही होळी म्हणजे विशेष होळी। आणि वरळी गावात ही विशेषतः एक दिवस आधी, इतर ठिकाणी ज्या होळ्या लागतात त्याच्या आधी आपल्याकडे एक दिवस आधी ते होळी लागते। आज या ठिकाणी तुम्हाला यमुना नदीच्या तीरावरती जो कालिया नाग आहे, त्या कालिया नागावरती श्रीकृष्ण नाचताना तुम्हाला दिसेल। त्याचबरोबर या ठिकाणी दहीहंडीचा सराव करताना तुम्हाला या ठिकाणी दिसेल। आणि ही होळी सर्वात जुनी होळी आहे। एकूण सध्या होळीचं बांधकाम सुरू आहे, सध्या तयारी सुरू आहे, कशा प्रकारे आहे, त्यामध्ये काय काय सामग्री वापरतात, कशा प्रकारे ते असतो तो कार्यक्रम? होळीमध्ये या ठिकाणी आपण पेढ्यांचा वापर करतो, लाकडांचा वापर करतो, नारळ आपण या ठिकाणी अर्पित करतो की, आणि ते प्रत्येकाच्या नावाने आपण नारळ या ठिकाणी अर्पित करतो। या व्यतिरिक्त जे जुने या बंडातले जे वरिष्ठ होते, जे आज नाही आहेत, तर अशा लोकांना आपण मान देण्याकरता आपण या ठिकाणी त्यांच्या नावाने सुद्धा आपण होळीला ते नारळ अर्पित करतो। दादा काय सांगाल, मग आता लहान मुलं आहेत, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिक सुद्धा एन्जॉय करतात, आनंद घेतात होळीचा, काय सांगाल त्याबद्दल? हा वरळी कोळीवाड्यातला उत्साह आपण बघण्यासाठी जर आपण बघाल तर एवढा पब्लिक येत असतो आणि खरोखर ही होळी बघण्यासारख्या असतात। म्हणजे प्रत्येक गल्लोगल्लीत हा होळीचा उत्साह आपण बघत असतो। लहान थोर मोठे सगळे या होळीत उत्साहात आनंदात भाग घेत असतात, नाचत असतात आणि आनंदाने सहभाग घेत असतात। होळी किती वाजता पेटवणार? ही होळी साधारण रात्री 12 वाजता पेटते आणि त्याच्या अगोदर मडकी लहान मुलं महिला घेऊन येतात, त्या प्रदक्षिणा मारतात होळीला आणि मग त्या मडकी होळीला अर्पण करतात। अशा प्रकारे एक वेगळी विविधता जपत कुठेतरी होळीच्या एक दिवस आधी, होळीच्या पूर्वसंध्येला हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो कोळीवाड्यात आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय। आणि कोळीवाड्याचा संपूर्ण कोळी समाज असेल किंवा इतर राहणारा संपूर्ण रहिवासी असेल, मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात, मोठ्या आनंदामध्ये हा सण जो आहे तो साजरा करतोय। आणि एकंदरीत पाहू शकता सध्या इथं आनंदाचं, चैतन्याचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। अजिंक्य, ठीक आहे भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।